लांबड्या मंडळी आज केल्या होत्या पालक पुऱ्या नाश्ता कम जेवण यासाठी करायच्या होत्या त्यामुळे थोड्या जास्तच केल्या होत्या. आणि एकीकडे त्याची तयारी चालू असताना मिष्टी उठली होती. तिला खूप भूक लागली होती. पालक पुऱ्या करायला आम्हाला थोडा वेळ होता त्यामुळे तिला सासूबाईंनी उपमा करून खाऊ घातला होता. मग तिला नंतर मी छान असं तयार करून दिलं. नंतर ती खेळत बसली होती. एकीकडे पसारा मांडला होता. पण ती खेळत होती कणकेची. कणकेमध्ये पाणी घालायचं, पीठ घालायचं, मग परत लाटायचं असं काहीतरी तिचा राडा रगडा सगळा चालू होता. पण असं जर ती करत असेल तर आम्ही तिला थोड्या प्रमाणात करू देतो. कारण ती रोज रोज काय खेळणार? काय तिच्या एवढं लहान आमच्या इकडे कोणीही नाहीये. त्यामुळं सगळी मोठीच मुलं आहेत. त्यामुळं बाहेर जाऊन ती फारशी खेळू शकत नाही. त्यांचे खेळ मोठ्यांचे वेगळे असतात. त्यामुळे आम्ही ते तिला राडारगडा करत असेल तर करू देतो. आणि मग एकीकडे तिचं ते चालू असताना दुसरीकडे आमच्या पुऱ्या लाटणं आणि करणं चालू होतं. असं मस्त थंडगार वातावरणात गरमागरम पुऱ्या खूप छान वाटत होत्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पिठाचं प्रमाण जमेल आपल्या सोयीप्रमाणे कमी जास्त करावं. फक्त प्युरीचं मी कसं केलं ते सांगते. पालकाच्या पुऱ्या असल्यामुळे नक्कीच पालकाची प्युरी घेतली होती आणि त्याच्यामध्ये 1 दीड वाटी मटार सुद्धा घातले होते. कच्चेच घातले होते. पण त्याच्यामुळे छान आली होती चव. धणे जिऱ्याची पूड पिठातच घातली होती. तिखट, मीठ तुमच्या चवीप्रमाणे, मिरची, आलं, लसूण असं सगळं घालून तीळ पण घातले होते. थोडीशी कसुरी मेथी चुरून घातली होती. ओवा, तीळ असं सगळं घालून छान गोड लोणच्यासोबत आम्ही छान खाल्लं. दुपारी सगळे थोड्या वेळ रेस्ट केली. झोपलो सगळे. मिष्टी आणि मिहिरला पण झोपवलं. नंतर माझी थोडीशी घरातली कामं आवरली. आणि त्यानंतर मिष्टीला मी हे होमवर्क करायला बसवलं. ऍक्च्युली मी बसवलं नाही, तिने मला बसवलं. तिला खूप आवडतं होमवर्क करायला. आता हे जे दिसतंय हे नंदीकोल म्हणतात त्याला. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर त्यांची यात्रा असते संक्रांतीच्या दरम्यान. तर त्यांच्या काठ्या असतात 7. त्यापैकी हे एका काठीचं प्रतीक असं म्हणून होमवर्क त्यांनी दिला होता स्कूलने. त्याला छान असं रंगवून डेकोरेट पण करायचं होतं आरसे वगैरे लावून. तर ते पण तिने खूप छान केलं होतं. मी तुम्हाला नंतर त्याचा व्हिडिओ शेअर करेन. रात्रीची जेवणं आवरली. नंतर थोडासा टाइमपास चालू होता मिष्टीचा आणि बिपिरचा. असं मिष्टीची बडबड बडबड चालू होती. मग नंतर मी तिला बडबड केली की झोप झोप आता खूप उशीर झालाय म्हणून नाही का माझं डोकं दुखतं, माझे पाय दुखतात, मला दाबून दे. असं सगळं काहीतरी तिचं म्हणणं चालू होतं. असा होता आमचा सॅटर्डेचा दिवस. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.